सरफेस टेन्शन या चॅप्टरवरील आपला या आधीचा आणि या प्लेलिस्टमधला पहिला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला आणि अभ्यासला असेलच। तिथे आपण शिकलो आयर्नपासून बनलेली कोणती वस्तू ही पाण्यामध्ये बुडते। असं असताना सुद्धा आयर्नपासून बनलेलीच निडल किंवा पेपर क्लिप मात्र पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे तरंगते। हे डेमॉन्स्ट्रेट करणारा एक व्हिडिओसुद्धा आपण त्या लेक्चरमध्ये पाहिला। याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक आवाहन केलं होतं की तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा सरफेस टेन्शन डेमॉन्स्ट्रेट करणारा एक एक्सपेरिमेंट करून बघू शकता। अनेकांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनी हा एक्सपेरिमेंट घरी करून पाहिला आणि त्याचे व्हिडिओसुद्धा मला व्हॉट्सअप नंबरवर पाठवले। तर मित्रांनो, तुम्ही हे या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमधून पार्टिसिपेटरी मेथडनी म्हणजे सहभागी तत्वावर जे ह्या सर्व लेक्चर्सना अनुभवत आहात, अभ्यासत आहात, यात सांगितलेल्या सूचना फॉलो करत आहात। समोर हा व्हिडिओ केवळ बघत न बसता याच्या नोट्स घेत आहात। या सर्व गोष्टीबद्दल तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात। ज्या विद्यार्थ्यांनी हा एक्सपेरिमेंट करून पाहिला नसेल त्यांच्याकरता तो आज आपण इथे डेमॉन्स्ट्रेट करू। तर या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे हे आपण पाहू, कारण हे डेमॉन्स्ट्रेशन ही एक अत्यंत छोटी क्लिप आहे। तर आपल्याला हे बघायचं आहे की एक वायर किंवा वायरपासून बनवलेली एक रिंग आपल्याला याच्यामध्ये दिसेल। सो देर इज अ रिंग मेड अप ऑफ अ थिन वायरपासून बनलेली एक छोटीशी रिंग तुम्हाला या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्याच्या बरोबर सेंटरला कोइन्साइडिंग टू इट्स डायमीटर एक थ्रेड बांधलेला तुम्हाला दिसेल। एक साधा धागा किंवा दोरा या ठिकाणी बांधलेला दिसेल। तुम्हाला केअरफुली हे ऑब्झर्व करायचं आहे की हा थ्रेड इनिशियली स्ट्रेट आहे। देन वी टेक दिस वायर फ्रेम अँड इमर्स इट इनटू अ सोप सोल्युशन। तर ही वायर फ्रेम आपण काय करणार आहेत, सोप सोल्युशनमध्ये इमर्स करणार आहेत, बुडवणार आहेत। बुडवल्यानंतर काय होईल, याच्या दोन्हीही भागामध्ये, या थ्रेडच्या दोन्ही भागामध्ये काय तयार होईल, सोप फिल्म तयार होईल। यू हॅव टू केअरफुली ऑब्झर्व दी सोप फिल्म, कारण ती ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित केअरफुली बघितल्याशिवाय दिसत नाही। सो हिअर देअर विल बी अ सोप फिल्म। इथे सोप फिल्म तयार होईल, दोन्ही बाजूला तयार होईल। नाव यू हॅव टू ऑब्झर्व when up to the moment there is a soap film on both side of this thread will remain straight। जोपर्यंत या थ्रेडच्या दोन्हीही बाजूला सोप फिल्म आहे तोपर्यंत हा थ्रेड तुम्हाला सरळ असलेलाच दिसेल। आता या दोनपैकी एका बाजूची फिल्म आयदर आपोआप ब्रेक होईल किंवा आपण त्याला ब्रेक करू। सो जर एका बाजूची फिल्म ब्रेक झाली, असं गृहीत धरा की या बाजूची जी सोप फिल्म आहे ही सोप फिल्म ब्रेक झालेली आहे, तर ही सोप फिल्म ब्रेक झाल्याबरोबर तुम्हाला असं बघायला मिळेल की हा जो थ्रेड जो इनिशियली सरळ होता तो लगेच काय झालेला आहे, कर्व झालेला आहे। सो इट हॅज बेंड अँड हॅज बीन स्ट्रेच और पुल्ड टुवर्ड्स दिस सोप फिल्म। या एका बाजूची सोप फिल्म ब्रेक झाल्याबरोबर हा थ्रेड या दुसऱ्या बाजूच्या सोप फिल्मने आपल्याकडे ओढून घेतलेला तुम्हाला बघायला मिळेल। सो यू हॅव टू केअरफुली ऑब्झर्व दिस इन टू दी सबसिक्वेंट व्हिडिओ। सो लेट अस सी। तर याला लागूनच अजून एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहू।
आता या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वायरपासूनच बनलेली यू आकाराची फ्रेम बघायला मिळेल. सो देर इज अ फ्रेम ऑफ यू शेप आणि या फ्रेमला या ठिकाणी पुन्हा आपण एक काय बांधलेलं आहे, थ्रेड बांधलेलं आहे. सो हिअर देर इज अगेन अ थ्रेड. इथे अजून एक एकदम पातळ असा दोरा आपण या ठिकाणी बांधलेला आहे. नाव अगेन विल गोइंग टू फॉर्म अ सोप फिल्म इनसाइड ऑफ दिस रेक्टँग्युलर फ्रेम. आता ही अशा पद्धतीने या बाजूला वायर आणि इथे थ्रेड बांधलेली ही जी रेक्टँग्युलर फ्रेम आहे, ही रेक्टँग्युलर फ्रेम आपण पुन्हा एकदा सोप सोल्युशनमध्ये बुडवून या ठिकाणी सोप फिल्म तयार करणार आहोत. व्हॉट यू हॅव टू ऑब्झर्व हिअर. तुम्हाला इथे नेमकं काय निरीक्षण करायचं आहे, तर यामध्ये सोप फिल्म तयार होण्या अगोदर हा थ्रेड तुम्हाला एकदम इथे स्ट्रेट दिसेल. याच्यामध्ये सोप फिल्म तयार झाल्याबरोबर हा थ्रेड इकडे बेंड झालेला दिसेल. सो दॅट धिस सोप फिल्म हॅज पुल्ड दी थ्रेड टुवर्ड्स इट सेल्फ आणि ही सोप फिल्म ब्रेक झाल्याबरोबर पुन्हा हा थ्रेड काय होईल, स्ट्रेट होईल. दिस मायनर थिंग यू हॅव टू ऑब्झर्व इन टू दिस व्हेरी स्मॉल clip. So be careful and let us try to observe this phenomenon based on to the surface tension. तर मित्रांनो, तुम्ही दोन्ही डेमॉन्स्ट्रेशन पाहिले. आय होप तुम्ही हे नक्की एन्जॉय केले असतील. आणि सरफेस टेन्शन कशा पद्धतीने फ्री सरफेसवर आपण मार्क केलेल्या कोणत्याही लाईनवर फोर्स ॲक्ट करतो हे आपल्याला या डेमॉन्स्ट्रेशनमधून बघायला मिळालं असेल. आजच्या व्हिडिओमधील 2 डेमॉन्स्ट्रेशन आणि या आधीच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमधील एक डेमॉन्स्ट्रेशन, या तिन्ही डेमॉन्स्ट्रेशनहून आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकल्याप्रमाणे सरफेस टेन्शन नेमकं काय आहे आणि सरफेस टेन्शनमुळे कशा पद्धतीने फ्री वॉटर सरफेस किंवा फ्री लिक्विड सरफेस स्ट्रेच्ड असतो आणि त्या सरफेसवर आपण मार्क केलेल्या कोणत्याही स्ट्रेट लाईनवर कशा पद्धतीने फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲक्ट होतो हे आपल्याला बघायला मिळतं. आपण अगोदर या तिन्ही डेमॉन्स्ट्रेशनमधील सरफेस टेन्शनचा रोल काय आहे, सरफेस टेन्शन तिथे कशा पद्धतीने थ्रेडला पुल करायलेला आहे किंवा निडलला फ्लोट करायलेला आहे हे आपण अभ्यासू. आणि मग आपण याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये सरफेस टेन्शन लिक्विडला कशामुळे प्राप्त होतं, त्याच्या पाठीमागची मॉलिक्युलर थिअरी काय आहे हे आपण अभ्यासू. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. ज्यांनी या अगोदरचा पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ अभ्यासल्यानंतर जर तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला हा चॅप्टर समजायला किंवा या चॅप्टरमध्ये आपण सबसिक्वेंट पार्टमध्ये जी मॉलिक्युलर थिअरी बिहाइंड सरफेस टेन्शन शिकणार आहोत ती समजून घ्यायला अत्यंत मजा येईल, अत्यंत तुम्ही ते एन्जॉय कराल. सो लेट अस स्टार्ट. So first of all, in last lecture we learned that due to surface tension the free surface of liquid
free surface of liquid behaves as if it is a stretched thin membrane. सो सरफेस टेन्शनमुळे कोणत्याही लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे. सो वी लर्न इन टू लास्ट लेक्चर व्हॉट वी मीन बाय फ्री सरफेस. द सरफेस ऑफ एनी लिक्विड विच इज इन कॉन्टॅक्ट ऑफ air, which is in immediate contact of air, is called as free surface. So let us consider that here we have filled the liquid into a container. Then its top surface, this surface which is in immediate contact of air, is our free surface. So कोणत्याही लिक्विडचा असा सरफेस जो सरफेस इमिजिएटली एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला आपण म्हणतो फ्री सरफेस. सो हिअर इन दिस कंटेनर the liquid has many surfaces in contact with this solid, but these are not these free surfaces. Only this top surface which is in immediate contact of air is our free surface. Now this free surface behaves as if it is a stretched thin film. हा जो टॉप सरफेस आहे किंवा फ्री सरफेस आहे हा अशा पद्धतीने बिहेव करतो की जसं काय तो एखादा ताणून ठेवलेला पातळ असा पडदा आहे. परिणामी काय होतं की याच्या सरफेसवर आपण कोणतीही एखादी इमॅजिनरी स्ट्रेट लाईन जर ड्रॉ केली तर या स्ट्रेट लाईनच्या दोन्हीही बाजूला सरफेस टेन्शनमुळे फोर्स ॲक्ट होतो. दिस इज कॉल्ड फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. नाव हिअर सम स्टुडंट्स मे गेस दॅट हाऊ इट इज पॉसिबल टू ड्रॉ अ लाईन ऑन द फ्री सरफेस ऑफ वॉटर. इथे आपल्याला हा प्रश्न पडू शकतो, ही शंका येऊ शकते की अशा पद्धतीने आपल्याला फ्री सरफेसवर लाईन थोडेच ड्रॉ करता येणार आहे. सो वी कॅन नॉट ड्रॉ दी लाईन बट वी कॅन पुट ऑर प्लेस सम सबस्टन्सेस विच आर हॅविंग दी लिनियर शेप. परंतु आपण अशा काही वस्तू या फ्री सरफेसवर प्लेस करू शकतो ज्या काय आहेत शेपमध्ये स्ट्रेट लाईन आहेत. एक्झाम्पल इज निडल. सो इफ वी प्लेस अ निडल, now this is not a straight line, this is a needle, then what will happen? Onto this entire length of needle the force due to surface tension will act which will be perpendicular to this length. One thing you have to keep in mind that direction of the force due to surface tension is always perpendicular to this length of the object. That's why on its entire length the needle, or in our second demonstration the needle was replaced by the thread. The thread will experience a force on its entire length. This force is force due to surface tension. One thing should be clear that the free surface of any liquid behaves as if it is a stretched thin membrane, and hence if we place an object on the free surface it will experience a force. Now what is role of this force in balancing the needle or in floating the needle on the free surface, or why the thread was becoming curved when there was film on one side, and why it was not becoming curved when there was soap film on both sides. Now we will see. Let us come to our second demonstration. ज्यावेळी या सर्क्युलर रिंगमध्ये हा बांधलेला थ्रेड आहे, हा इनिशियली आपण स्ट्रेट बांधलेला आहे, त्यामुळे या रिंगमध्ये जोपर्यंत सोप फिल्म नाही तेव्हा तो नॅचरली काय स्ट्रेट आहे. आता याच्या दोन्ही बाजूला ज्यावेळी सोप फिल्म तयार होते त्यावेळी दोन्ही बाजूला काय ॲक्ट व्हायलेलं आहे? सरफेस टेन्शन ॲक्ट व्हायलेलं आहे. सो दिस पार्ट ऑफ फिल्म इज पुलिंग दिस थ्रेड ऑन टू दिस साइड बाय लेट अस से फोर्स F. नाव द सेम फिल्म इज ऑन दिस अदर साइड. या साईडला सुद्धा तीच फिल्म आहे आणि या फिल्ममध्ये सुद्धा या थ्रेडची तेवढीच लेंथ काय व्हायलेली आहे प्रेझेंट आहे. दॅट्स वाय द फोर्स with which this thread will be pulled on this side will be same as that of the force on this side. या दोन्ही फिल्म एकाच लिक्विडपासून बनलेल्या आहेत. दॅट्स वाय त्यांचं सरफेस टेन्शन सारखं आहे आणि या थ्रेडची इक्वल लेंथ दोन्ही फिल्मच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. परिणामी या थ्रेडच्या दोन्हीही बाजूला इक्वल फोर्स, समान फोर्स, बॅलेन्स्ड फोर्स काय व्हायलेला आहे? ॲक्ट व्हायलेला आहे. That's why this thread will not move or will not be deformed from its mean
पोझिशन और मीन शेप. परिणामी हा थ्रेड त्याची जागा सोडणार नाही, डिस्प्लेस होणार नाही, डिफॉर्मसुद्धा होणार नाही, कारण त्याच्या दोन्ही बाजूला काय ॲक्ट व्हायलेलं आहे, बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट व्हायलेला आहे. आता आपण या दोनपैकी एका बाजूची फ्रेम ज्यावेळी ब्रेक करू, सो वेन विल ब्रेक द फ्रेम ऑन वन साइड ऑफ दिस थ्रेड, immediately what will happen, the surface tension on one side has been removed. आता याच्या या बाजूला, ज्या बाजूला सोप फिल्म नाही आहे, कोणताही फोर्स किंवा सरफेस टेन्शनमुळे असलेला फोर्स ॲक्ट होत नाही आहे. दॅट्स वाय ओनली फोर्स इज बिंग ॲक्टेड ऑन दिस थ्रेड इज ड्यू टू दिस फिल्म अँड दिस इज ऑन दिस साईड. आता केवळ या थ्रेडमुळे इकडच्याच या थ्रेडवर केवळ इकडच्याच सोप फिल्ममुळे काय ॲक्ट व्हायलेला आहे, फोर्स ॲक्ट व्हायलेला आहे. सो दिस फोर्स हॅज बीन रिमूव्ड. सो नाव दिस इज अनबॅलन्स्ड फोर्स. दॅट्स वाय इट इज गोइंग टू डिफॉर्म दी ओरिजिनल स्ट्रेट शेप ऑफ दिस thread, and now due to the pulling force that has been applied due to this soap film, this thread now will become curved. परिणामी हा थ्रेड काय होईल, आता कर्व होईल. This experiment is going to demonstrate some of the characteristics of surface tension. या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला सरफेस टेन्शनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स शिकायला मिळतात. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला हे बघायला मिळतं की फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज अ थिन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. हे आपल्याला बघायला मिळतं की कोणत्याही लिक्विडची जी फिल्म आहे किंवा त्याचा जो फ्री सरफेस आहे हा काय आहे, स्ट्रेच्ड थिन मेम्ब्रेन. सेकंड थिंग आपण शिकलो की या सरफेस फिल्मवर आपण कोणतीही स्ट्रेट लाईन जर ड्रॉ केली किंवा कोणतीही लिनियर ऑब्जेक्ट प्लेस केली तर त्या लिनियर ऑब्जेक्टवर along its entire length a force is going to act due to this surface tension. त्याच्या संबंध लेंथवर या सरफेस टेन्शनमुळे, फ्री सरफेसला असलेल्या सरफेस टेन्शनमुळे काय होईल, फोर्स ॲक्ट होईल. थर्ड थिंग दॅट वी कॅन लर्न इज दॅट द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज परपॅन्डिक्युलर टू धिस लेंथ. ही जी लेंथ आहे या लेंथला हा फोर्स काय ॲक्ट होईल, परपॅन्डिक्युलर ॲक्ट होईल. And the orientation of this force will be inside of the frame, inside of this frame. म्हणजे हा जो थ्रेड आहे या थ्रेडच्या या बाजूला ही जी असलेली सोप फिल्म आहे याच्यामुळे या थ्रेडवर त्याच्या एंटायर लेंथवर फोर्स ॲक्ट होईल, परंतु या फोर्सची डायरेक्शन कुठे असेल आणि ओरिएंटेशन कुठं असेल. सो दिस फोर्स विल बी परपॅन्डिक्युलर टू धिस लेंथ अँड इट्स ओरिएंटेशन विल बी इनसाइड ऑफ दिस फ्रेम. या फ्रेमच्या आतमध्ये असेल, फ्रेमकडे असेल, असे या पद्धतीने फ्रेमपासून दूर नसेल. सो these are the four things that we learn from this demonstration, that the force being exerted on any line or any linear object placed on the free surface of liquid is perpendicular to its length and is directed inside of that frame.